भिकारपती असलेला कर्जबाजारी असलेला आमदार हे घेत कर्जबाजारी असलेला आमदार आज अब्जाधीश झालेला आहे. तुम्हाला माहित नसेल, खुलताबाद साखर कंपनी सुद्धा त्यांनी विकत घेतलेली आहे. फुलंब्रीची नाही, दोन खुलताबाद आणि फुलंब्री दोघे घेतले आहेत ते. दोघे आहेत. एकावर दुसऱ्याला बसवलं, तिसऱ्याला बसवलं आणि कसगावला 700 एकर जागा घेतली. तिथे ते स्वतः प्रायव्हेटमध्ये उभं राहतात. उस्मानाबादचे रोड बायपासचे सर्व जागा यांनी विकत घेतलेल्या आहेत. आपल्या कन्नडच्या घाटाच्या बाजूच्या त्या जागा सुद्धा याने घेतलेल्या आहेत. इतका पैसा आला कारण त्याच्या प्रचाराला मी होतो ना, उमेश पाटलांच्या प्रचाराला मी होतो की मला नको तो अगोदरचा आमदार नाही सरमजामशाही वाटत होता म्हणून आम्ही पाडलं त्याला, याला आणलं. बरं, आम्हाला काय वाटलं काय वाळू माफी आहे आज ना उद्या सुधरेल, पण त्याचे गुण सुधारण्याचा प्रयत्न नाही हा माणसाने केलेला आहे. आणि हे दुःखित आहे. तर तुम्ही राज्यपालांना कॉपी जे करतील हेड म्हणून राज्यपाल टाका आणि प्रति म्हणून निवडणूक आयुक्त मुंबई, याचा ऍड्रेस सुद्धा मी फेसबुक व्हॉट्सअपला रात्री शेअर केला की प्रांताने हे बायस ठेवून आमदाराने शासकीय यंत्रणेचा गैरवापर, कायद्याच्या कक्षेमध्ये बसणारी आहे की शासकीय यंत्रणेचा गैरवापर कोणता नमुना, हा नमुना एक प्रांताने दिलेलं तुम्हाला लेटर एसपीचं त्या पोलीस इन्स्पेक्टरचं जे आहे त्याने तुमच्यावर जे गुन्हे दाखल केलेत, गुन्हे काय केलेत, तुम्ही न्याय मांडण्याचा प्रयत्न केला का, तुम्ही टाके टाकलेत का नाही. म्हणून बायस ठेवून शासकीय यंत्रणेचा गैरवापर आमदार ह्या लोकप्रतिनिधीने केलेला आहे. त्यामुळे मोका प्रभाकर चौधरीच्या ऐवजी आमदारावर का लावण्यात येऊ नये ही मागणी. कारण चोरांचा सरदार जो आहे त्या सरदाराला अटक केली तर त्या चोर ते जे पंटर आहे ते थांबतील ना. आणि म्हणून मी सांगितलं की पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की प्रभाकर चौधरी हा दुसऱ्या दिवशी सुटून जाईल. कॉमेंट आहे माझी पहिल्या दिवसाची माझी कॉमेंट आहे की प्रभाकर चौधरीवर गुन्हे दाखल होणार नाही. कारण याचा अगोदरचं मी बघितलं होतं व्हिडिओ जे आहेत त्या व्हिडिओने वाघ म्हणून की त्या विहिरीचे जे कमिशन होतं ते आमदारांना द्यावं लागत होतं. व्हिडिओ हा एक नाममात्र होता आणि म्हणून ती सुसाईड केस जी होती ती माझ्या मोबाईलला रेकॉर्ड होती. सुसाईड केस एसपी म्हणायला लागले नाही नाही सर हे नाही, तुम्हाला त्याला अटक करता येणार नाही. कारण त्याने आत्महत्या क्या केली, आमदारांचा प्रचंड असा दबाव आहे आणि आमदारांचा दबाव असल्यामुळे त्याने सुसाईड करण्याचा पर्यायच नव्हता. आणि म्हणून त्याच केसमध्ये एफआयआर मध्ये आमदारांचं नाव येऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर दबाव आणला आणि त्या ठिकाणी त्या आमदाराचं नाव तिथं वगळलं. ही केस मी बघितली आणि ती केस रफादफा करून टाकली, संपून टाकली. तशी प्रभाकर चौधरीची सुद्धा केस रफादफा होईल, 101% होईल, तुम्हाला मी आज सांगतो. मी प्राध्यापक गौतम जगन्नाथ निकम, जन आंदोलन समिती खानदेश विभाग प्रमुख, आज आपल्यासमोर जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2019 मतदारासाठी जनजागृती मोहीम या माध्यमातून जळगाव ग्रामीण भागातील सगळ्या मतदारांना जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. आपला खासदार कसा असावा या संदर्भातील आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तयार केलेलं पत्रक हे आपल्यापुढे सादर करीत आहे. आमचा खासदार अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्याकडून हप्ते खाणारा नसावा. गुटखाबंदी असताना तालुक्यात गुटखा विक्रीत भागीदारी त्यात नसावी. गिरणा, तितूर, मन्याड नदीतून कोट्यावधी रुपयाचा अमर्याद वाळू उपसा करणारा वाळू माफिया या वाळू चोर नसावा. विषारी बोगस दारूचे 3 कारखाने सुरू करून लोकांच्या जीविताशी खेळणारा नसावा. सोलार प्रकल्प जमीन खरेदी प्रकरणामध्ये कमिशन खाणारा एजंट नसावा. मटका, जुगार यासारखे अवैध धंद्यांना अभय देणारा नसावा. बेरोजगार तरुणांना खोटे मेळावे घेऊन रोजगार न देणारा नसावा. श्रीखंडी, षडयंत्री, पाताळयंत्री, कटकारस्थान रचणारा खासदार नसावा.
तालुक्यातील विविध ठिकाणच्या जमिनी स्वस्तात लाटणारा भूमाफिया नसावा. दलित समाजातील अधिकारी यांना हप्त्यासाठी आत्महत्या प्रवृत्त करणारा नसावा. वाणी समाजातील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यास हप्त्यासाठी कानशिलात मारणारा खासदार आम्हाला नसावा. ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे उपकार विसरून त्यांना टाळणारा नसावा. शासकीय यंत्रणेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करणारा नसावा. बेलगंगेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणारा नसावा. सालदार होऊन काम करेल असे म्हणून मालदार म्हणून वावरणारा खासदार आम्हाला नसावा. MIDCत बेरोजगारींची फसवणूक करून कमिशन खाणारा एजंट म्हणून आमचा खासदार नसावा. ब्लॅकमेलर, जातीवादी, अनैतिकतेचा स्वीकार करणारा नसावा. आपण सर्व मतदारांनी वरील बाबीचा सखोल अभ्यास करून आपला लोकप्रतिनिधी कसा असावा याबाबत मंथन करून मतदान करावे ही नम्र विनंती.